हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे ॲडव्होकेट अशोक पासपोर. यूट्यूब ह्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा हा माझा व्हिडिओ आहे सायबर गुन्हेगारी, त्याचे प्रकार व सावधगिरी. मित्रांनो, सायबर गुन्हा म्हणजे अशी कोणतीही बेकायदेशीर कृती ज्यामध्ये डेटा चोरण्यासाठी, फसवणूक करण्यासाठी किंवा प्रणालीमध्ये व्यत्यय आणण्यासाठी संगणक, नेटवर्क किंवा डिजिटल उपकरणांचा वापर केला जातो. यामुळे व्यक्ती, संस्था आणि सरकारला धोका निर्माण होतो. मित्रांनो, आता आपण बघूया सायबर गुन्ह्यांचे प्रकार. नंबर 1, फिशिंग आणि सोशल इंजिनिअरिंग. यामध्ये हल्लेखोर बनावट ईमेल्स, टेक्स्ट किंवा कॉलद्वारे अधिकृत संस्थांचे, उदाहरणार्थ बँका किंवा सरकारी संस्था, सोंग घेऊन लोकांना पासवर्ड किंवा बँकिंग तपशील देण्यास फसवतात. नंबर 2, मालवेअर आणि रॅन्समवेअर. यामध्ये सिस्टीमला नुकसान पोहोचवण्यासाठी तयार केलेले दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअर. रॅन्समवेअर विशेषतः पीडितेचा डेटा इन्क्रिप्ट करते आणि तो डिक्रिप्ट करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. तिसरं म्हणजे ओळख चोरी, आयडेंटिटी थेफ्ट. सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी, अनधिकृत खरेदी करण्यासाठी किंवा बनावट खाती उघडण्यासाठी सामाजिक सुरक्षा किंवा आधार क्रमांक आणि बँकिंग तपशील यासारखी वैयक्तिक माहिती चोरतात. चौथा प्रकार म्हणजे सेवा नाकारणे, डिनायल ऑफ सर्व्हिस. यामध्ये हल्लेखोर एखाद्या वेबसाईट किंवा नेटवर्क सर्व्हरवर अत्याधिक ट्रॅफिकचा मारा करतात, ज्यामुळे सिस्टम क्रॅश होते आणि वैध वापरकर्त्यासाठी ती अनुपलब्ध होते. नंबर 5, सायबर स्टॉकिंग आणि छळ. यामध्ये लक्षित व्यक्तींना सातत्याने त्रास देण्यासाठी, त्याचा पाठलाग करण्यासाठी किंवा त्यांना लाजिरवाणे करण्यासाठी डिजिटल संवाद, सोशल मीडिया किंवा इंटरनेटचा वापर करतात. 6वा प्रकार म्हणजे आर्थिक फसवणूक, फायनान्शियल फ्रॉड. यामध्ये व्यापकपणे ऑनलाईन घोटाळे, क्रेडिट डेबिट कार्ड फसवणूक आणि बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बिझनेस ईमेल कॉम्प्रोमाइज, BEC यांचा समावेश होतो. 7वा प्रकार म्हणजे सायबर हेरगिरी आणि राज्य पुरस्कृत हल्ले. यामध्ये मित्रांनो, गुप्त माहिती चोरण्यासाठी किंवा व्यत्यय आणण्यासाठी सरकार तसेच महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा किंवा मोठ्या उद्योगांना लक्ष्य करणारे अत्याधुनिक, अत्यंत समन्वित सायबर हल्ले केले जातात. याशिवाय मित्रांनो, इंटरफिअरिंग विथ सिस्टीम्स इन अ वे दॅट कॉम्प्रोमाइजेस ए नेटवर्क, इन्फ्रिंजिंग कॉपीराइट, इल्लीगल गॅम्बलिंग, सेलिंग इल्लीगल आयटम्स ऑनलाइन, soliciting, producing or possessing child pornography, ऑनलाईन रिक्रुटमेंट फ्रॉड इत्यादी फ्रॉड अंतर्भूत केले आहेत. मित्रांनो, हे मुख्यत्वे करून कॉमन टाइप्स ऑफ सायबर क्राईम्स आहेत. परंतु कालांतराने जसजशी टेक्नॉलॉजी विकसित होते तसतसे सायबर क्रिमिनल सुद्धा नवनवीन प्लॅनिंग तयार करतात. सायबर क्राईम इन्व्हॉल्व्स वन ऑर बोथ of the following: criminal activity, forgetting computers, using virus and other types of malware. Number 2, criminal activity using computers to commit other crimes. मित्रांनो, आता यापुढे मी तुम्हाला सायबर क्राईम पासून बचाव कसा करावा हे अगदी थोडक्यात सांगत आहे. चिंता करू नका, व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी आधीच त्याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या सध्याच्या युगात म्हणा की सध्याच्या काळात म्हणा, सायबर क्राईम फार उंच भरारी मारत आहे. ह्याला कुठेतरी आळा बसावा, लोकांचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 पास करण्यात आला. यामध्ये सायबर क्राईम
सुद्धा अंतर्भूत करण्यात आले. तर मित्रांनो, सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी नेहमी मजबूत आणि वेगळे पासवर्ड वापरा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा. OTP किंवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका आणि आपले सॉफ्टवेअर व ॲप्स नेहमी अपडेट ठेवा. यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. नंबर 1, मजबूत पासवर्ड आणि 2FA. सर्व खात्यांसाठी मोठे आणि क्लिष्ट पासवर्ड जसे की अक्षरे, अंक आणि चिन्हांचे मिश्रण वापरा आणि 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन 2FA नक्की चालू ठेवा. नंबर 2, अनोळखी लिंक आणि मेसेज, ईमेल, व्हॉट्सॲप किंवा मेसेजमधील कोणत्याही संशयास्पद किंवा मोफत बक्षिसांच्या आमिष दाखवणाऱ्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. तिसरं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मिळणाऱ्या मोफत वायफायचा वापर करून कधीही बँक व्यवहार, UPI किंवा ऑनलाईन खरेदी करू नका. मित्रांनो, नंबर 4, ॲप्स डाउनलोड करताना सावधगिरी. केवळ गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर वरूनच ॲप्स डाउनलोड करा. अनोळख्या व्यक्तीने किंवा मेसेजद्वारे पाठवलेल्या कोणत्याही फाईल्स किंवा APK ॲप्स इन्स्टॉल करू नका. यापूर्वी आपण माझा ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार व सावधगिरी ह्या व्हिडिओ बघितला असेल. त्याच्यामध्ये मी पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओमध्ये ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्व कव्हर केलेले होते. तर मित्रांनो, यामध्ये रिपिटेशन होऊ नये म्हणून मी दक्षता घेतलेली आहे. तर नंबर 5, वैयक्तिक माहिती गुप्त ठेवा. यामध्ये सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती जसे की पत्ता, जन्मतारीख किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड क्रमांक शेअर करणे टाळा. मित्रांनो, मुख्यत्वे करून ह्या 5 नियमांचे काटेकोर पालन करा. जर यदाकदाचित तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी ठरलात तर त्वरित कारवाई करण्यासाठी भारत सरकारच्या 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा किंवा अधिकृत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवा. हा नंबर फायनान्शियल फ्रॉड करीता आहे आणि 1945 हा हेल्पलाईन क्रमांक सेक्सटॉर्शन, रॅन्समवेअर वगैरे इतर सायबर क्राईमसाठी झाला असेल तर त्याकरिता कॉल करावा. लहान मुलांनी किंवा मोठ्या माणसांनी सुद्धा मोबाईलवर कोणताही गेम खेळताना फक्त गेमच खेळावा. दोस्ती करू नये. पासवर्ड किंवा इतर माहिती पाठवू नये. तर मित्रांनो, ही माहिती आहे सायबर क्राईमचे प्रकार आणि घ्यावयाची दक्षता. बदलत्या परिस्थितीनुसार व कालमानाप्रमाणे सायबर गुन्हेगारीचे स्वरूप सुद्धा बदलू शकते. त्यामुळे जीवनात नेहमी सावध राहा, सुरक्षित राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला नवनवीन समाजोपयोगी आणि लोकोपयोगी तसेच तुमच्या आयुष्यात नवीन सकारात्मक बदल घडण्याच्या दृष्टीने व्हिडिओ प्रसारित करण्याची प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जवळच्या मित्रमंडळींना तसेच इतर ग्रुपवर शेअर करा. जमल्यास कमेंट बॉक्समध्ये सूचना कळवा. तुमच्या सूचनेचे स्वागत आहे. धन्यवाद मित्रांनो. तर चला तर पुन्हा भेटूया ह्या YouTube चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.